गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष, नवीन सुरुवात आणि भरपूर आनंद. या सणाला खास बनवण्यासाठी मला नंदिनीकडून हे मिल्क प्रोडक्टचं हॅम्पर आलेलं आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे मिल्क व्हेरियंट्स आहेत, शुद्ध तूप आहे आणि फ्लेवर्ड मिल्कचे अनेक बॉटल्स देखील आहेत. आणि या दुधातून मी बनवणार आहे आज सगळ्यांची आवडती बासुंदी. पॅन मध्ये आधी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. यामध्ये आता आपण नंदिनीचं स्टँडर्ड गोल्ड मिल्क ऍड करणार आहोत. खाली चिटकू नये म्हणून ह्याला सतत ढवळत राहायचं. थोडीशी उकळी आल्यानंतर मी यामध्ये काजू आणि बदामची पेस्ट घातली आहे. तुम्ही इतर ड्रायफ्रुट्स देखील वापरू शकता. यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर घालायची. मी 5 चमचे घातली आहे. थोडीशी वेलची पूड घालूया. यानंतर मी इथे थोडंसं जायफळ किसून घातलंय. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तरच घाला. आणि शेवटी घालायचे थोडंसं केशर. सणाची खरी गंमत म्हणजे असे हे भरगतचं ताट, ज्यामध्ये गरमागरम पुऱ्या, भरली मिरची, मसाले भात, बटाट्याची भाजी आणि आपल्या सर्वांची लाडकी आवडती म्हणजे बासुंदी. आणि या ताटाला परिपूर्ण करण्यासाठी मी यावर घालतेय नंदिनीचे हे शुद्ध तूप. तर नंदिनीचे हे मिल्क प्रोडक्ट्स वापरून आपल्या सणाची चव अधिकच गोड करूया. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.